सातारा जिल्हा परिषदेत 2 दिवसापूर्वी झालेल्या वादाचा पुढचा अंक आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाला। सातारा जिल्हा परिषदेसाठी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमधला संघर्ष आणि राजकीय साठमारी यांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या तावातावानं चर्चा सुरू आहे ते प्रकरण घडलंय सातारा जिल्ह्यात। यंत्रणा म्हणावं की सत्ताधाऱ्यांच्या घरचे घरगडी असा प्रश्न विचारला जातोय सातारा पोलीस यंत्रणेबाबत। त्याला कारणही तसंच घडलंय। 2 दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्यात राज्यात कधीही न दिसलेला असा राडा झाला आणि त्याच्या आडून सत्तेसाठीची साठमारी दिसली। सत्ता आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रत्येक जण निकरानं लढला, मात्र सत्ता बहुमताचा आकडाही नसलेल्या भाजपच्या पदरात पडली। 65 पैकी 35 जागा मिळवत शिवसेना राष्ट्रवादी युतीला बहुमत मिळालं। भाजप 27 जागांचं सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर। साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज। भाजपनं राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 सदस्य फोडले तर एका अपक्षाची मदत। 19 मार्च पर्यंत भाजपकडे 32 तर बहुमतासाठी 1 सदस्य कमी होता। शिवेंद्रराजे भोसलेंच्या मदतीनं जयकुमार गोरेंकडून ऑपरेशन लोटस। शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे भाजपकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार। राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना ऐन निवडणुकीच्या काही मिनिटं आधी अपहरणाच्या गुन्ह्यात सभाबाहेर अटक। 2 सदस्यांना अटक केल्यानं मतदान करता आलं नाही। पर्यायानं बहुमताचा आकडा कमी झाला। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना शिवसेना सदस्यांना सभागृहात नेताना पोलिसांची झुंज द्यावी लागली। धक्काबुक्कीत शंभूराज देसाई जखमी झाले तर मकरंद पाटील पोलिसांच्या गराड्यात अडकले। भाजपच्या डॉक्टर प्रिया शिंदे यांना 33 तर शिवसेना राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरेंना 30 मतं। ऑपरेशन लोटसमुळे सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच कमळ फुललं। साताऱ्यात घडलेल्या या सत्तानाट्याचे पडसाद सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई या राड्यात जखमी झाले। त्यांनी आणि आमदार मकरंद पाटील यांनी थेट सभागृहातच आपबीती सांगितली। अध्यक्ष महाराज, लागलं मला त्या झटापटीमध्ये। मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं। माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपीसारखं पळवत घेऊन गेले। फक्त त्यांना मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं। आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते। निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना धरू शकला असता, पकडू शकला असता अध्यक्ष महाराज। ठीक, सगळ्यात महत्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे। त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या, तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना। ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी तिथे 100 पोलीस साध्या वेशात उपस्थित होते असा आरोप शंभूराज देसाईंनी केला आहे। तसंच ते कुंभाड रचणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन व्हावं अशी मागणी त्यांनी विधान परिषदेतही केली। मात्र त्यानंतर तिथं वेगळं नाट्य रंगलं। माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, LCBचा इन्स्पेक्टर देवकर, LCBचा असिस्टंट इन्स्पेक्टर गरजे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा।
एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसा देऊ शकतो? हे सगळं घडत असताना विरोधक खरं तर दूरच होते, पण विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मात्र शिंदे गटाला डिवचण्याची संधी सोडली नाही. या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे आहे आणि पोलीस हे प्यादे आहे. या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. सातारा राडा प्रकरणावरून शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडते. सभागृह सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत शिवसेना मंत्री संतापले आणि गळचेपी होत असल्याचा आरोप करत राजीनाम्याचा इशाराही दिल्याचं कळतंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मात्र सत्ताधाऱ्यांबाबत तडजोड नको अशी भूमिका भाजप मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका या प्रकरणात मांडली खरी, पण चौकशी करू एवढीच मोघम प्रतिक्रिया त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली. मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. कहाणी में ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा असं काही झालंच नाही असं सांगणाऱ्या प्रतिक्रिया समोर येतात आणि या प्रतिक्रिया आल्या आहेत अशा गुटातून जिथं हा राडा झाल्याचा आरोप होतोय. ज्यांची पत्नी भाजपकडून ZP अध्यक्ष झाली त्या शिवसेना आमदारांनी म्हणजेच महेश शिंदे यांनीचा दावा केला आहे. पालकमंत्र्यांच्या बाबतीत पोलीस बळाचा वापर करतील, कारण तेवढी त्यांची ताकद नाही आहे. पालकमंत्री आहेत ते स्ट्रॉंग आहेत. भाजपचा कुठलाही नेता तिथं तक्रार द्यायला गेला नव्हता. भाजपचे सगळे जेवढे आमचे सदस्य आहेत किंवा भाजप अलायन्सला आम्ही 2 माझे शिवसेनेचे सदस्य आहे, आम्ही जाऊन शांतपणे सभागृहात बसलो होतो. आमचे 32च्या 32 सदस्य शांत बसले होते. हे सगळं नाट्य संपल्यानंतर सत्तेपासून दूर राहिलेल्यांची दुखरी नस आणखीन पिळण्यासाठी समोर आले बापू शिंदे. हे तेच व्यक्ती ज्यांचं अपहरण झाल्याची तक्रार होती आणि त्यासाठी 2 सदस्यांना पोलिसांनी फरफटत नेल्याचा आरोप होतो. हे बघा बापू शिंदे काय म्हणताय. माझं अपहरण झाले असा जो गुन्हा दाखल करायला मला कधी कळलं की जेव्हा मला तपासासाठी 8-10 गाड्या जिथं आमची बैठक होती तिथं आलेलं समजलं. तेव्हा घरी होतो. पण मी घरी मला कळल्यानंतर मी गेलो, माहिती घेतली. म्हटलं काय कारण काय? तेव्हा मला कळलं की माझं कोणीतरी म्हणजे अपहरण केल्याची तक्रार आहे म्हणून. कुणी केली तोपर्यंत मला माहीत नव्हतं. मी लगेच एक क्लिप तयार करून तशी SP ना रात्री 1 ते 2च्या दरम्यान पाठवली. या बापू शिंदेंच्या मुलाच्या तक्रारीवरून हा सगळा प्रकार घडला. थोडक्यात अपहरण झालंच नव्हतं. अशा सदस्यांसाठी पोलिसांनी त्यांच्याच पक्षातल्या 2 जणांना ताब्यात घेतलं आणि निवडणुकीपासून हे 2 सदस्य दूर राहिल्यानं निर्माण झालेल्या संधीत ज्यांच्याकडे बहुमत नाही असा पक्ष सत्तेचं लोणी खाऊन मोकळा झाला. एवढं सगळं झाल्यानंतर महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांनी पडदा टाकल्याची बातमी आली. पण जे घडलं त्यावर सातारकर कसे पडदा टाकतील
हे सगळं सत्ताकांड घडलं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या साताऱ्याच्या भूमीत। गावगाडा चालवणाऱ्या सामान्य माणसासाठी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आज प्रतिष्ठेची बनली आहे आणि यात आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी सत्तेची साठमारी चालली आहे। यशवंतरावांच्या संस्कारात भिजलेल्या या भूमीवर हे असे लोकशाहीचे धिंडवडे निघणं यापेक्षा वेगळं दुर्दैव ते काय म्हणावं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।